माननीय विकासभाऊ ठाकरे आमदार पश्चिम नागपूर यांच्या निधीतून सर्व जय हिंद सोसायटी, भाकरे लेआउट, चिखली लेआउट, आशादीप सोसायटी, गव्हर्मेंट प्रेस कॉलनी, बाळाभाऊ पेठ येथे डांबरीकरण कार्य करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। तसेच पूर्ण कॉलनीमधील जिथे जिथे सिवर लाईनची आवश्यकता आहे तेही काम पूर्ण होण्याच्या या मार्गावर आहे। पथदिवे, उद्याने, समाजभवन हे विकासभाऊच्या 6 वर्षाच्या कार्यकाळातील खूप विकासाचे कामं केले आहे आणि आपण त्यांच्या सर्व पाठीशी आहोत। मागील 6 वर्षापासून विकासभाऊ या पश्चिम नागपूरचे आमदार झाले त्यावेळेसपासून हा दाबा जो परिसर आहे हा पश्चिम नागपूरमधला अविकसित असा भाग होता। त्या अविकसित भागामध्ये भाऊ जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून या दाबा परिसरातल्या प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक लेआउटमधले जे डांबरीकरण रखडलेले रस्ते होते, ज्यात खूप त्रास होता या इथल्या नागरिकांना, ते त्रास दूर करण्यासाठी विकासभाऊने प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक लेआउटमध्ये डांबरीकरण केले। तसेच पथदिवे जे बंद होते ते पण त्यांच्या विकास निधीतून ते सुरू करण्यात आले आहेत। आणि विशेष म्हणजे या इथल्या ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना जे ओपन जिमची आवश्यकता होती, प्रत्येक ओपन स्पेस आहेत ज्या लेआउटमधले, त्या ओपन स्पेसवर ग्रीन जिम पण काही ठिकाणी लावण्यात आली आहे आणि येणाऱ्या काळातही पुष्कळ ठिकाणी लावण्याचे काम सुरू आहे। जसं आपल्या आमदार साहेबांचं नाव आहे विकासभाऊ ठाकरे, तसंच त्यांच्या प्रत्येक कामात विकास असा दिसून येत आहे या दाबा परिसरात। काँग्रेस पक्षामधली होती, जरी मी पराभूत झाली या निवडणुकीमध्ये, पण या कामामध्ये मी प्रत्यक्ष विकासभाऊंसोबत राहणार एक काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून। पश्चिम नागपूरचे आमदार विकासभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या काही नागरिकांच्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील आणि त्यांच्या सोबत राहील। जी काही कामे असतील, नागरिकांची ज्या काही समस्या असतील, मी सदैव त्यांनी मला येऊन सांगाव्या, मी सदैव त्यांच्या कामामध्ये त्यांची साथ देईल आणि त्यांच्या सोबत राहील आणि विकासभाऊच्या माध्यमातून त्यांच्या नावाच्या विकासासारखाच प्रत्येक कामात विकास करेल। विकासभाऊ जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आमच्या कॉलनीमध्ये भाकरे लेआउटला रोड आलेले आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो। आणि आमदार आहेत पण त्यांनी आमच्या लेआउटला एक थोडंसं जे ओपन प्लेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन जिम टाकावी अशी आमची इच्छा आहे आणि ते पूर्ण करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। माननीय विकासभाऊ ठाकरे 6 वर्षापासून आपले इथे आमदार आहे। बऱ्याच प्रकारचा त्यांनी विकास केलेला आहे आणि आम्हाला म्हणजे दाबावासियांना नगरसेवक जरी नसले तरी विकासभाऊंनी नगरसेवकाची पूर्तता करून ठेवलेली आहे। विकासभाऊ जवळ फक्त काम न्यावं लागते, काम झालंच समजा। विकासभाऊवर दाबावासियांचं खूप प्रेम आहे आणि ते प्रेम तसंच राहील। विकासभाऊ असे देखील म्हणाले होते की मी जरी आमच्या इथे नगरसेवक नाही पण मी इथे नगरसेवक सारखं काम करणार आहे। विकासभाऊ म्हटलं होतं की नगरसेवक जरी आपले निवडून नाही आले तरी इथे मी नगरसेवक सारखं काम करेन। आणि विकासभाऊ या 6 वर्ष आधी पण आम्हाला नगरसेवक नव्हते, पण विकासभाऊ नगरसेवकापेक्षाही चांगलं काम आपल्या इथं करत आहे, आपल्या दाबा परिसरामध्ये करत आहे। आणि आम्हाला नगरसेवकाची कमी भासू देत नाही विकासभाऊ। कोणत्याच पद्धतीची आम्हाला म्हणजे नगरसेवकाची आवश्यकता पण नाही विकासभाऊ असताना। मला एकच सांगायचं आहे की विकासभाऊ ठाकरे हे पश्चिम नागपूरचे आमदार नसून हे सगळ्यात पश्चिम नागपूरच्या विभागाचे नगरसेवक आहे। नगरसेवक जे काम नाही करत ते विकास ठाकरे भाऊ हे काम करत आहे। इतक्या सोयी इथे करून दिलेल्या आहे की एकाही पहिल्याही नगराध्यक्षानं इथं काही सोयी केल्या नाही, त्याच्याजवळ कंप्लेंटा घेऊन आम्ही थकून गेलो। आखरीले विकासभाऊ ठाकरेंच ते काम केलं आणि प्रत्येक पश्चिम नागपूरमध्ये नगरसेवकाचंच काम करत आहे ते, आमदार कमी आणि नगरसेवक जास्त। आणि या महाराष्ट्रामध्ये तरी एक असे आमदार आहे की कोणत्याही नागरिकानं, आम जनतेनं त्यांना अगर फोन केला तर त्या कधीही त्यांनी फोन उचलला। त्यांनी पहिले सांगितलं की मला कधीही फोन करा, अर्ध्या रात्री मी फोन उचलतो, त्या शब्दावर ते आजही कायम आहे। कधीही फोन करा त्यांना, कभी फ़ोन केला तरी ते फ़ोन रिसीव करतात, हेच एक चांगली सवय है त्यांना। अब ऐसा है कि हम कारपोरेटर चुनाव तो हार चुके हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि हम लोग काम करना बंद कर देंगे। और हमने पिछले 7 साल से कंटिन्यू काम किए हैं धाबा में। अब ये बात अलग है कि लोगों को थोड़ा सा समझने में चूक की हुई या समझ नहीं पाए हैं, उस चक्कर में यहाँ पर भाजपा के कारपोरेटर चुन के आए हैं, लेकिन काम तो हम लोगों ने किए हैं। और आज भी आपके सामने ये काम दिख रहे हैं हमारे वाले कि हम आज भी उसके बाद भी काम शुरू कर दिए हैं। अभी चुनाव हुए सिर्फ 15 दिन भी नहीं हुए हैं कि हम लोग काम पे लग गए हैं। अभी यहाँ पर अपन
काम चालू कर रहे हैं। इसके बाद में आशादीप का रोड बनाने वाले हैं, भाकरे लेआउट में रोड बनाने वाले हैं, इसके बाद में धरेशील में रोड बनाने वाले हैं, जो गणेश नगर टी पॉइंट से डायरेक्ट शिवाजी पुतला तक के वहाँ तक के रोड बनाने वाले हैं। और भी जहाँ जहाँ रोड के काम हैं, इसके पहले भी अपन कर चुके हैं। न्यू शांति लेआउट में अपन रोड के काम कर चुके हैं, संत जगनाड़े में अपन रोड के काम कर चुके हैं। कहने का मतलब इसके अलावा अपन अपने नागपुर विजय जो है, नागपुर विजय में अभी रोड के काम कंप्लीट हुए हैं, सुखसागर सोसाइटी में रोड के काम कंप्लीट हुए हैं। तो डामरीकरण का मैक्सिमम काम तो अपन करके दे रहे हैं। और आने वाले समय में और भी जो एरिया छूट अपने अछूता रह रहा है, जो हमारे रेंज से बाहर जा रहा है, तो मैं तो किसी से अपील करूंगा कि भाई जो किसी को भी कहीं लगता है कि यहाँ काम बाकी हैं, तो वो आकर के हमको इन्फॉर्म करें। सिर्फ रोड की बात नहीं हो रही है, वहाँ अगर गटर लाइन, इलेक्ट्रिसिटी, पानी लाइन या कोई भी प्रकार की समस्या उनको हो रही है, तो हम लोग जो यहाँ पे कार्यकर्ता हैं, इनमें से कोई भी कार्यकर्ता को वो आदमी टच कर सकता है। काम हम लोग करेंगे, हम लोग विकास के लिए काम करेंगे। और विकास कंपलसरी है। दाबा का जो विकास हम पिछले 7 साल से करते आ रहे हैं, क्योंकि विकास भाऊ जब दाबा में आया था तब यहाँ बड़े बड़े गड्ढे थे, बड़े बड़े नालियाँ थी, गटर लाइन का पानी भरा रहता था, स्टोरेज रहता था। लेकिन वो सब चीज़ों से आज हमने लगभग 70% काम करके बाहर निकल गए हैं। और विकास भाऊ का जैसा एक टारगेट है कि आने वाले 4 साल में दाबा में एक भी काम नहीं बचेंगे, सारे काम कंप्लीट कर दिए जाएंगे। और ये हम करके दिखाएंगे। और हम कार्यकर्ता आज की डेट में पूरे तन मन धन के साथ में इस काम को करने के लिए लगे हुए हैं। जय हिंद, इतना ही बोलना चाहूँगा। जय हिंद, जय भारत, जय भीम।